नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा व मिसळ पार्टीचे आयोजन गुप्ता लॉन्स गंगापूर रोड या ठिकाणी करण्यात आले होते। या भव्य सोहळ्याचे आयोजन माजी नगरसेवक तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी केले होते। या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार गुलाबाचा हार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व शाल देऊन केला। धन्यवाद, हार्दिक स्वागत। दत्ताजी गायकवाड संपूर्ण प्रभागातील मान्यवर यांचा सत्कार साहेब आणि सर्व सातपूर प्रभागातील पदाधिकारी तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिलांनी देखील खासदार राजाभाऊ वाजे यांचा भव्य नागरी सत्कार केला। आलेल्या सर्व मान्यवरांनी व प्रभागातील नागरिकांनी मिसळ पार्टीचा आनंद घेतला। या प्रसंगी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख माजी नगरसेवक विलास शिंदे, दत्ता गायकवाड, डीजी सूर्यवंशी, संतोष गायकवाड, महेश बडवे, त्र्यंबक कोंबडे, बाळकृष्ण शिरसाट, देवानंद बिरारी, नयना गांगुर्डे तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाचा एक वारसा आहे, त्या पक्षाची एक शिकवण आहे आणि ज्यांनी आम्हाला ह्या लायक इथं बसवले ते समोर असलेले सगळे नागरिक यांची सुद्धा आम्हाला शिकवण आहे। आणि म्हणून आम्ही गद्दार आहोत, गद्दार राहणार नाही, आम्ही खुद्दार आहोत। आणि जे गद्दार गेले त्यांना काही दिवसापूर्वी नागरिकांनी त्यांची जागा दाखवून दिली, ज्यांना डोक्यामध्ये घेतलं 10 वर्ष खासदारकी दिली, परंतु त्यांनी नागरिकांशी, मतदारांशी, पक्षाशी गद्दारी केली आणि शेवटी त्याचं प्रायश्चित्त, त्यांचं फळ म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा घरी बसावं लागलं। आणि मग एक सर्वसामान्य कुटुंबाचं व्यक्तिमत्व, मनाने साधं, नावाने राजा, राजाभाऊ, होय खरोखरच मनाने राजा असलेले व्यक्तिमत्व राजाभाऊ आहे। आणि म्हणूनच जनतेने जसं नाव डिक्लेअर झालं तसं राजाभाऊंना डोक्यावरती घेतलं आणि त्या दिवशी खासदार म्हणून त्यांना लोकांच्या मनात त्यांनी खासदारकीचा मान सन्मान त्या ठिकाणी मिळवला। हे सगळं होत गेलं, हे फक्त तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं। आणि तुम्ही सुद्धा, कारण सबसे बडी अदालत जर म्हटलं तर जनता की अदालत आहे। आणि जनतेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजे आमच्या सर्वांच्या रूपाने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभे राहून मशाल या चिन्हाचा पहिलीच नवीन चिन्ह निशाणी आम्ही राजाभाऊला या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने साधारण 1,60,000 मताचं एवढं मताधिक्य मिळवून त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। दिल्लीच्या लोकसभेच्या जेव्हा सभागृहात बसतो तेव्हा सर्वसामान्य माणूस लोकसभेत बसतो असं त्याचा अर्थ निघतो, अशी माझी वैयक्तिक भावना। लोकसभा म्हणजे सर्वसामान्य लोकांची सभा आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून लोकांमधला एक प्रतिनिधी आला त्यांनी तिथं गेलो, आपली सेवा करण्याची आपण संधी दिली आणि त्यामुळेच मला तिथं जाता आलं। मी एकूण पाहिलं की कार्यक्रम सुरू झाल्यापासून दुसरा कार्यक्रम सुरू झाला आणि जवळपास 12 वाजून गेले। नेहमीप्रमाणे आता त्यांच्याप्रमाणे सिनियरिटी म्हणून मला खासदार म्हणून शेवट भाषण करण्याची संधी दिली, परंतु समोर बसलेल्या माणसांचे चेहरे पाहिले की लक्षात येतं की कोण ती भाषण ऐकायसाठी तयार आहे का नाही।
आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण मला 5 वर्षांसाठी निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळे आपली वेळोवेळी भेट होत राहणार आहे. आणि म्हणून खूप काही जास्त वेळ बोलण्यापेक्षा मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो. थोडक्यात आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला, पक्षावर दाखवला, आदरणीय उद्धव साहेबांवर दाखवला, त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही मी देतो. आणि आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद. अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक.